तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना सुरू आहे. 26,000 घरांसाठी योजना आहे मित्रांनो आणि त्यासाठी त्या संदर्भात जे काही माहिती आहे ते वेगवेगळ्या भागातून आपण पाहत आहोत आणि मागील भागात आपण पाहिले की जे काही पात्रता निकष आणि सर्वसाधारण अटी आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आज मित्रांनो आपण ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया नेमका टप्पे कसे आहेत आणि घर निवडण्याची पद्धत कशी आहे. अनेकांना प्रश्न होता की घर कसं निवडायचं, पुढे कधी प्रोसेस सुरू होणार आहे. तर या दोन्ही बाबीत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला म्हाडाचे जे काही बुकलेट आहे बुकलेट ओपन करायचं आहे. बुकलेट ज्यांनी पाहिलं असेल, ज्यांनी बुकलेटचा अभ्यास केला असेल, बुकलेट संदर्भात माहिती पाहिली असेल, ज्यांना या भागाची माहिती असेल, या विषयाची माहिती असेल, त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा. ज्यांना ऑनलाईन नोंदणी आणि घर निवडण्याची पद्धतीबद्दल माहिती नाही त्यांनीच हा व्हिडिओ कंटिन्यू करावा. तर मित्रांनो सर्वप्रथम ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला https://www.sidcohomes.com या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. संकेतस्थळाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या संकेतस्थळावरून सिडको होम्स या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल. तुम्हाला एकतर संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जावा किंवा तुम्ही सिडको होम्स नावाचा ॲप आहे त्याच्यावरती ॲप्लिकेशन मधून सुद्धा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. नोंदणी करण्यासाठी आवश्यक बाबी काय काय आहेत मित्रांनो? नोंदणीच्या वेळी अर्जदाराने खालील माहिती तयार ठेवावी. आधार क्रमांक आणि आधार कार्ड स्वसाक्षरित प्रतिमा जेपीजी फॉर्मॅट स्वरूपात कमाल आकार 2 MB पर्यंत असावा. आता इथे खूप कन्फ्युजन केलं मित्रांनो सिडकोच्या साईट वरती किंवा सिडको वाल्यांनी. कारण इथे तुम्ही ज्या अर्थी तुम्ही व्हेरिफाय करताय ऑनलाईन आधार कार्ड, पॅन कार्ड जसं म्हाडामध्ये कसं अपलोड करायची गरज नाहीये. तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला व्हेरिफाय व्हायचं, पॅन कार्ड नंबर टाकला व्हेरिफाय व्हायचं. इथे सांगितलं की तुम्ही जे काही कार्डची स्वयंसाक्षरी प्रत आहे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स काढून त्याच्यावर सही करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वयंसाक्षरीत करूनच सगळ्यावरती झेरॉक्स साइन करूनच तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. आणि याच्यामुळे काय होतं की अनेकांचा वेळ खूप लागतो. अनेकांना हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यात किंवा प्रिंट काढणे, साइन करणे, पुन्हा अपलोड करणे याच्यामध्ये बराच वेळ जातोय. तर आधार पॅन कार्डमध्ये ही निर्णय घ्यायची गरज मला तरी वाटत नाही. पॅन कार्ड आणि त्याची स्वयंसाक्षरित प्रत प्रतिमा जेपीजी स्वरूपात कमाल आकार 2 MB 2 MB पेक्षा कमी तुम्हाला असे आकार असलेलीच पॅन कार्डची प्रत काढायची आहे. त्याच्यावर सही करायची, पुन्हा ती अपलोड करायची आहे. नंतर मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. आता इथे सुद्धा अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, तुमचं आधार कार्डचं स्पेलिंग आणि पॅन कार्डचं स्पेलिंग हे सारखंच असायला हवं. तुमचे आधार कार्डची डेट ऑफ बर्थ, पॅन कार्डची डेट ऑफ बर्थ सारखीच असायला हवी. तरच तुमचं ते ॲक्सेप्ट होणार आहे. तुमचं Aचा B झाला, Bचा C झाला तर तुमचं मला जे काही ऑनलाईन जे काही प्रोसेस आहे ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही, रिजेक्ट केलं जाणार आहे. ईमेल आयडी तुमचा असणं आवश्यक आहे जे वर्किंग आहे. सह अर्जदाराचे तपशील लागू असल्यास जे को ॲप्लिकंट लावला असेल तर को ॲप्लिकंटचं सुद्धा तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड देणं बंधनकारक आहे. त्याशिवाय परिशिष्टामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जी ऑलरेडी आपण माहिती पाहिलेली ती सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला देणं आवश्यक आहे. कागदपत्रांचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. अर्जदार व सहअर्जदारांची अलीकडील छायाचित्र दोघांची सुद्धा पासपोर्ट साईजचे छायाचित्र तुम्हाला त्या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे. आता नोंदणीसाठीचा पहिला टप्पा काय मित्रांनो लक्षात घ्या. पहिला टप्पा म्हणजे अर्जदाराचे साइन अप. www.sidcohomes.com या संकेतस्थळावर नोंदणी करा. तुमचे पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. पहिले तुम्हाला तुमचं फुल नेम आणि तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल, लॉगिन OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. तुमचं खातं तयार करायचं, तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. खूप सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, जास्त अवघड प्रोसेस नाहीये. दुसरा टप्पा KYC ची पडताळणी. खाते तयार झाल्यानंतर ग्राहकाने त्यांचा आधार नंबर प्रविष्ट करावा. आधार नंबर अशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. ग्राहकाने त्याच्या आधार पडताळणीसाठी तो OTP प्रविष्ट करावा. तुम्हाला आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर तुमचा आधार लिंक असेल त्याच्यावर OTP येईल तो तुम्हाला ते टाकायचा आहे. आधार प्रमाणित झाल्यानंतर ग्राहकाने आपला स्थायी खाते क्रमांक पॅन कार्ड प्रविष्ट करावा. पॅन कार्डची पडताळणी डिजिटल पद्धतीने होईल. आणि ते सांगितलं की पॅन कार्डची पडताळणी डिजिटल पद्धतीने होईल. मग परत ते झेरॉक्स का मागताय किंवा प्रत का मागताय हे सुद्धा समजणं मला थोडं मुश्किल झालंय. सिंपल आपली म्हाडासारखी प्रोसेस असेल तरी काही हरकत या ठिकाणी घेण्यासारखं नव्हतं. आता महत्वाचं मित्रांनो तिसरा टप्पा काय आहे? अर्जदाराचे तपशील. बघा तुमचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा अल्प उत्पन्न गट निवडून तुमचे मासिक कौटुंबिक उत्पन्न तुमच्या मालकीच्या हक्काच्या घराचे तपशील द्या. म्हणजे जर तुमचं घर असेल तर त्याचे तपशील द्या. तुम्हाला काही ऍड्रेस असेल तुमचा ऍड्रेस पूर्ण टाका. जे काही डिटेल्स आहेत तुमच्या उत्पन्न गटानुसार सगळे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. आता वैयक्तिक तपशील म्हणजे कुठला तपशील भरायचा तुम्हाला तुम्हाला पुढे बघा काय सांगितलंय. या ठिकाणी बघा वैयक्तिक तपशील जसे तुमचा व्हॉट्सअप क्रमांक ऐच्छिक आहे, तुम्हाला द्यायचं तर द्या नाही तर देऊ नका. परंतु सर्व प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी तो प्रवेश करण्याचा सल्ला दिलाय. व्हॉट्सअपवरती तुम्हाला सिडकोकडून सगळे अपडेट देण्यात येणार आहेत. जे काही अपडेट मिळतील नवीन ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ते मागवत आहेत.
वैवाहिक स्थिती, मॅरिड आहात, अनमॅरिड आहे, तुमचा संपूर्ण पत्ता, वर्तमान करंट पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. सक्रिय ईमेल आयडी जो काही आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. वर्किंग ईमेल आयडी द्यायचा आहे. बंद पडलेला ईमेल आयडी देऊ नका, कारण ईमेल आयडीवर एक ओटीपी पाठवला जाणार आहे आणि ईमेल आयडी तुमचं व्हेरीफाय केलं जाणार आहे. ग्राहकाने ईमेल आयडीवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा, त्याची पडताळणी करावी. आगामी काळात योजनेशी संबंधित विविध संवाद व अपडेट मिळवण्यासाठी आवश्यक जे पुढील जे काही योजनेतील पुढील जे काही माहिती असेल, तुमची ऑनलाईन प्रक्रिया असेल, तुमची बजेटिंग प्रक्रिया असेल, त्यासाठी ईमेल आयडीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी ईमेल आयडी बंधनकारक आहे. तुमच्या सह आवेदकाची माहिती प्रविष्ट करून त्यांचे आधार पॅन कार्ड अपलोड करा, जे त्यांच्याद्वारे स्वयं प्रमाणित केलेले आहे. इथे बघा मित्रांनो, तुम्हाला सह आधारचे पॅन कार्ड, आधार कार्ड इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे, द्यायचे आहे, त्याच्यावर त्यांची सही घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला जो काही तुमचा प्रवर्ग आहे, SC, ST, NT, DT पत्रकार, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार पत्रकार, तुम्ही तो योग्य पर्याय निवडायचा आहे. इथे तुमचं जे काही आहे पहिली स्टेप पूर्ण होणार आहे. आता संविधानिक प्रवर्ग आपण ऑलरेडी माहिती पाहिली मित्रांनो. हा भाग मी स्किप करतो, कारण SC, ST, NT, DT हे संविधानिक प्रवर्ग आहेत आणि त्याशिवाय जे काही फिजिकली हँडिकॅप किंवा इतर जे कोणी फिजिकल हँडिकॅप हे संविधानिक आहेत. 4च प्रवर्ग संविधानिक आहेत मित्रांनो, SC, ST, NT, DT आणि फिजिकल हँडिकॅप. गैरसंविधानिक सुद्धा काही दिलेले आहेत, त्याची आपण माहिती ऑलरेडी पाहिलेली, मी डिटेलमध्ये पाहणार नाहीये. राज्य शासकीय कर्मचारी, सिडको कर्मचारी, त्याशिवाय तुम्ही पाहू शकता खाली पत्रकार, धार्मिक अल्पसंख्याक, महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त व्यक्ती, माजी सैनिक, त्यांचे आश्रित आणि माथाडी कामगार हे गैरसंविधानिक आहे, जे प्रवर्ग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता आपण चौथा टप्पा पाहूया, कागदपत्र अपलोड कसं करायचं आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित स्कॅन केलेल्या प्रती JPG, JPNG किंवा PDF स्वरूपात असाव्यात. बाकी इतर फॉर्मॅटमध्ये चालणार नाहीत. त्यांचा कर 2 MBच्या आत असावा. जात प्रमाणपत्र आणि निवास प्रमाणपत्रासाठी बारकोड दस्तऐवज अनिवार्य आहे. सगळ्यात मोठा गोष्ट हीच आहे मित्रांनो खटकणारी, की जात प्रमाणपत्र तुम्हाला बारकोडचं पाहिजे असेल समजा, तर ते ज्याची व्हॅलिडिटी ऑलरेडी झालेली असेल त्यांना मात्र इथे काळजी करण्याचं कारण नसावं, असं माझं मत आहे. कारण ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांची आपण कास्ट सर्टिफिकेट चेंज करू शकत नाही, ते व्हॅलिड होणार नाही. आणि सिडकोने हा नियम का टाकला, कारण हा नियम बऱ्याच जणांना अडचणीचा ठरू शकतो मित्रांनो. कारण जर इथे असं द्यायला पाहिजे की ज्यांची जात वैधता प्रमाणपत्र झालेलं आहे त्यांना मात्र बायकोडची गरज नसणं आवश्यक आहे आणि ते देऊ पण शकणार नाहीत. आणि जर समजा त्यांना सिडकोने सांगितलं की तुम्ही नवीन जात प्रमाणपत्र बारकोड सहित काढा, तर पुन्हा त्यांना नव्याने कास्ट व्हॅलिडिटी करणं बंधनकारक आहे का, कारण कास्ट व्हॅलिडिटी ही आयुष्यात एकदाच होते, 2 वेळेस होऊ शकत नाही. आणि आता तहसीलमध्ये हा ऑप्शन आहे का की तेच कास्ट सर्टिफिकेट वरती तुम्हाला नवीन कास्ट सर्टिफिकेट मिळेल, हा ऑप्शन आहे किंवा नाही हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याची मी लगेच माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. निवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला नवीन जे काय आहे बारकोड सोबत तुमचे रिन्यूएशन करू शकता, ते नवीन काढू शकता. अर्ज केलेल्या श्रेणी अंतर्गत सर्व नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र अपलोड करणे आवश्यक आहे. जे काही नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र आहेत तुम्हाला ते जे काही देणं आवश्यक आहे, रजिस्टर्ड प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे. जे काही 200 पेपरचे स्टॅम्प पेपर सांगितले गेले ते तुम्हाला नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. तुम्हाला वकिलाकडून नोंदणीकृत करून घ्या. करारावर स्वाक्षरी करण्याच्या आधी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर तुमचे बाकीचे व्हॅलिडिटी म्हणजे तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र आता देणं बंधनकारक नाहीये, पण घर तुम्हाला मिळतंय, पोजेशन मिळतंय आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुमच्या नावावर घर होतंय, त्यावेळेस तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याशिवाय घर तुम्हाला मिळणार नाही, त्याच्या घराचा ताबा दिला जाणार नाही. 5वा टप्पा पहा, अर्जाचे शुल्क भरा. अर्जदारांना लागू असलेल्या अर्जाच्या शुल्काचा भरणा अतिशय आवश्यक आहे. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी तुम्हाला 236 रुपये हे रजिस्ट्रेशन फीस भरावी लागेल. अर्ज शुल्क विना परतावा आहे, कृपया याची नोंद घ्यावी. शुल्काचा भरणा पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन केला जाईल. तुम्हाला पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन करू शकता. तुम्ही जे काही तुमचे ऑप्शन असतील, क्रेडिट कार्ड, तुमचं ATM कार्ड असेल, तुमचं ऑनलाईन असेल, तुम्ही गेटवेद्वारे करू शकता, त्याला कुठलीच अडचण नाही. अर्जदाराने भरणा करण्यापूर्वी अर्ज अचूक भरला याची खात्री करावी. शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार अर्जात किंवा निवडलेल्या प्रवर्गात बदल करू शकत नाहीत. अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो, आपण खूप घाई करतोय आणि आता मी बघितलं की एवढी लोक घाई करतायत रजिस्ट्रेशनसाठी. नका करू घाई, तुम्हाला वेळ आहे अजून. जर तुमची चूक झाली तर पुन्हा तुम्हाला पश्चाताप करत बसायला लागेल, तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. मी वारंवार सांगतोय, पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मित्रांनो तुम्ही घाई करू नका. सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर बनवून घ्या, सगळी माहिती प्रॉपर भरून घ्या, सगळी तुम्ही तयार व्हा, पहिले त्याचे प्रिपरेशन करा. कारण हे घर निवडण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाहीये, ती 1 महिन्यानंतर सुरू होणार आहे. म्हणून जे काही माहिती भरताय तुम्ही करेक्ट भरा, प्रॉपर भरा. शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार अर्जात किंवा निवडलेल्या प्रवर्गात बदल करू शकत नाही. तुम्हाला एकदा जर तुम्ही पैसे भरले 236, नंतर तुम्हाला त्याच्यात एडिट करता येणार नाही, माहिती चेंज करता येणार नाही.
अर्जदार माय अकाउंट विभागातून पूर्ण भरलेला अर्ज व देयकाची पावती डाउनलोड करून घेऊ शकतात. माय अकाउंट मध्ये जाऊन तुम्ही जे काही तुमची पैसे भरले त्याची पावती तुम्ही किंवा अर्जाची प्रिंट पाहिजे असेल, अर्जाची पीडीएफ पाहिजे असेल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. कृपया ऑनलाईन नोंदणीचे शुल्क भरल्यानंतर अर्जदाराला अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. एकदा तुम्ही जे काही नोंदणी शुल्क आहे ते भरल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये काहीही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्या. कारण ही योजना, ही स्कीम म्हाडामध्ये होती. म्हाडामध्ये एडिट करता येत होतं, पण इथे तुम्हाला एडिट करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याचे अनेक जण अर्ज वाट बघतायत, ज्यांच्या मनामध्ये एकाच गोष्टीविषयी कन्फ्युजन आहे, की नेमकं घर कसं निवडायचं, काय प्रक्रिया अवलंबली जाणार आहे, कशा प्रकारे घर निवडलं जाणार आहे, हीच अनेकांना प्रश्न आहे. पहा, संपूर्ण अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यासाठी, आणि वाटप प्रक्रिया ही सुद्धा ऑनलाईन प्रणालीद्वारेच केली जाणार आहे. घराचं पजेस, घराचं बुकिंग ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अवलंबली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आता तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालंय आणि तुम्हाला आता 1 महिनाभर वाट बघायची. पसंतीची निवड आणि बुकिंग रकमेची विंडो 15 दिवसासाठी खुली असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे जरी ते तुम्ही तारखेचा विचार केला 15 दिवसासाठी, म्हणजे कुठून कुठपर्यंत, तर तुम्हाला पहिलं ऑनलाईन नोंदणी 12 ऑक्टोबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला नोंदणी करायची आहे. आणि 12 नोव्हेंबर 2024 ते 27 नोव्हेंबर 2024, अतिशय महत्वाचे मित्रांनो, ही विंडो तुम्हाला कधीपर्यंत खुली राहणार आहे, तर ही विंडो तुम्हाला 12 नोव्हेंबर पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत खुली राहणार आहे. आणि नंतरच ते बाकीचा निकाल, बाकीची सोडत जाहीर केली जाणार आहे, याची कृपया नोंद घ्या. म्हणून तुम्ही ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना त्यांच्या पसंतीची निवड करण्यासाठी सूचित केले जाईल. तुम्हाला मेसेज येईल सिडकोकडून, की आता मी ते 15 दिवसासाठी विंडो ओपन करतोय आणि तुम्ही तुमच्या पसंतीचं घर निवडू शकता, असा मेसेज येईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते ग्राहक एकूण 15 पसंती निवडू शकतो. तुम्हाला 15 प्रिफरन्स द्यायचे आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तुम्ही ते अभ्यास करून घ्या. आताच आम्ही साईट व्हिजिट करून सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, कोणते कोणते क्रमांक 1 नंबर, 2 नंबर येऊ शकतात ते. त्या 15 पसंती स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. तुम्हाला 15 जे काही 15 पसंती करायचे त्याचं स्पष्टीकरण कसं आहे, तर अर्जदार सोडतीच्या 3 फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतात. 3 राउंड्स असणार आहेत सोडतीचे. फर्स्ट राऊंडला घर नाही लागलं तर सेकंड राऊंड, सेकंड राऊंडला घर नाही लागलं तर थर्ड राऊंड. तर थर्ड राऊंड पर्यंत तुम्हाला घर मिळते, जास्त चान्सेस आहेत. फक्त एवढंच आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या चॉईस प्रमाणे घर मिळेलच याची शाश्वती नाही. प्रत्येक फेरीत ग्राहक त्यांच्या किमान 1 किंवा कमाल 5 निवडी देऊ शकतो. एका फेरीमध्ये 1 किंवा 5 निवडी द्यायच्या आहेत. अशा 3 फेरीमध्ये 15 निवडी तुम्हाला द्यायच्या आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सगळे सांगू शकतात, की पहिलं प्रेमिस वाशी मिळणार आहे, दुसरं मिळणार आहे खारघर रेल्वे स्टेशन. नंतर निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टावर व मजल्यांची जास्तीत जास्त 15 पसंती निवडू शकतो. कुठल्याही सोडत फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही, परंतु प्रत्येक फेरीत एकूण 5 पसंतीची मर्यादा आहे. इथे बघा, निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टावर, तुम्हाला जे काही तुमचं टावर आहे, जे काही बिल्डिंग आहे, बिल्डिंग आणि फ्लोर तुम्हाला निवडण्याची पसंती जास्त मिळणार आहे. 5 फ्लोर आणि 5 टावरची पसंती मिळणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला जे काही प्रकल्पग्रस्त स्थळ तुम्हाला निवडायचे त्याच्यात काही मर्यादा नाहीये. तुमची सोडत जे फेरी होणार आहे ते फेरीसाठी मर्यादा नाही, परंतु प्रत्येक फेरीत 5 पसंतीची मर्यादा असणं आवश्यक आहे. प्रत्येक फेरीत तुम्हाला 5च जे काही पसंती आहेत किंवा प्रिफरन्स आहेत ते तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. आता तुम्ही ती 5 पसंती दिलेली आहे. पसंती दिल्यानंतर अर्जदारांना बुकिंग रक्कम भरावी लागेल. पसंती दिली तुम्ही 5, तुमचं कुठलं तरी 5 याची पसंती दिली, तर तुम्हाला जी काही पहिली बुकिंग रक्कम आहे, ईडब्ल्यूएस 75,000 प्लस जीएसटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस साठी 75,000, ₹1,50,000 आहे अल्प उत्पन्न गटासाठी, जे एल-आय-जी आहे, 1 बीएचकेचे एल-आय-जीचे घर आहेत त्यासाठी, आणि 2,00,000 आहे 2 बीएचके घरांसाठी, जे खारघर आणि तळोजा या ठिकाणी आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणजे एल-आय-जी आणि एल-आय-जी बी, एल-आय-जी ए आणि एल-आय-जी बी. एल-आय-जी ए साठी आहे 1,50,000 आणि एल-आय-जी बी साठी आहे 2,00,000. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी बुकिंग रक्कम भरावी लागणार आहे. बुकिंग रक्कम अर्थात तुम्हाला जे काही तुम्ही घर बुक करताय त्यासाठीची कन्फर्मेशन अमाउंट असते, की मला आता घर घेण्यासाठी मी तयार आहे आणि मी एवढी अमाउंट भरून माझं घर मी बुक करून ठेवत आहे. बुकिंग रकमेची विंडो बंद झाल्यानंतर पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या ग्राहकांची नावे मसुदा यादीत नाहीत ते त्यांच्या हरकती व यादी प्रकाशित झाल्यानंतर 7 दिवसाच्या त्यांच्या हरकती नोंदवू शकतात. अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, हा मुद्दा अनेकांना समजला नसेल. समजा तुम्ही स्वतः प्रिफरन्स दिलेला आहे, तुम्ही वाशीचा प्रिफरन्स दिलेला आहे, पण वाशीच्या याचं तुमचं नाव आलेलं नाही, त्याची यादी प्रसिद्ध केली जाईल. नाव नसेल तर तुम्ही त्या संदर्भात हरकती तुम्ही सांगू शकता, सिडकोकडे मांडू शकता, तुमच्या अडचणी, तुमच्या प्रॉब्लेम काय आहेत. आणि त्याच्यानंतर हरकती प्राप्त झाल्यानंतर फायनल यादी नंतर म्हणजे हरकतीसाठी तुम्हाला 7 दिवसाचा कालावधी मिळणार आहे. तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन हे सिडकोकडे नोंदवू शकता आणि ऑब्जेक्शन असेल, सूचना असतील तर त्यात ग्राह्य धरल्या जातील, त्याच्यावर विचार केला जाईल. पुढे नंतर मित्रांनो, हरकतीचे निराकरण हे हरकती नोंदणीच्या तारखेच्या 7 दिवसात केले जाईल. तुम्हाला 7 दिवस हरकतीसाठी आहे. पुढील 7 दिवसामध्ये म्हणजे पुढील अपकमिंग एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं शंकेचं निरसन केलं जाणार आहे.
आणि त्यानंतर सर्व हरकतीचे निराकरण केल्यानंतर 5 दिवसांनी पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. पहिले 7 दिवस तुम्हाला हरकती आहेत. नंतर दुसऱ्या 7 दिवसामध्ये हरकतीची नोंद घेतली जाईल. त्याच्यानंतर पुढील 5 दिवसामध्ये तुम्हाला अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. साधारणतः 20 दिवस 19 ते 20 दिवस तुम्हाला लागणार आहे तुमचं घर मिळवण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला नेमकं कुठलं घर मिळालेलं आहे. सोडतीच्या तारखा नंतर जाहीर होतील. सोडतीची अंमलबजावणी झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी सिडको संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल आणि यशस्वी अर्जदाराने इरादापत्र लेटर ऑफ इंटेंट जारी केले जाईल. इथे सुद्धा कन्फ्युजन हे आहे की इथे म्हटलं की 5 दिवसानंतर पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सॉरी मी अगोदर बोललो की तुम्हाला घर मिळेल. फक्त तुम्हाला एवढं म्हणजे स्टेप पूर्ण केल्याच्या नंतर पहिली स्टेप, दुसरी स्टेप 5 दिवसांनी पात्र ग्राहकांची यादी म्हणजे जे कोणी एलिजिबल आहेत फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट फायनल ड्राफ्ट लिस्ट इथे जाहीर केली जाणार आहे. म्हणजे इथे जर तुमचं काही अडचण असेल, पहिल्या यादीमध्ये तुमचं काही अडचण असेल, फर्स्ट प्रारूप यादीमध्ये तुमची काही अडचण असेल, तुमचे काही डॉक्युमेंट कमी असतील तर ते तुम्ही निराकरण करू शकता जसं म्हाडामध्ये होतं. निराकरण झाल्यानंतर 7 दिवसात तुम्हाला निराकरण करायचं आणि पुढील 5 दिवसांनी फायनल ड्राफ्ट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे. आता फायनल ड्राफ्ट लिस्ट गेल्याच्या नंतर या फायनल ड्राफ्ट लिस्ट मधूनच यादीतील अर्जदारांची सोडत काढली जाणार आहे. बघा पुढे म्हणजे घर लगेच मिळणार नाही. घर एवढ्या सोपं नाही तुमच्या हातामध्ये घर येणं. यासाठी तुम्हाला अनेक संकटाचा सामना संकट नाही म्हणून अनेक स्टेप्स मधून तुम्हाला पुढे जायचं आहे. सोडती तारखा नंतर जाहीर होतील. आता इथे सगळ्यात सस्पेन्स हाच आहे मित्रांनो. एक तर लॉटरी काढली, घरांच्या किमती दिल्या नाहीत. बरं घरांच्या किमती दिल्या, लॉटरीची तारीख दिली नाही. असं खूप कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. म्हणून आता हे सोडतीच्या तारखा नंतर जाहीर होतील. म्हणजे तुम्ही आता परत असं नको व्हायला पाहिजे मित्रांनो की तुमचे 1.5 लाख रुपये भरले आणि एका महिन्यामध्ये नाही निकाल लागला. जे काय तुम्ही भरताय आणि सिडकोने सांगितलं की आम्ही आता 2 महिन्यांनी आम्ही निकाल लावू. इथे मात्र तुमचे पैसे अटकून राहू शकतात आणि ही घटना वारंवार सिडकोच्या बाबतीत घडलेली आहे मित्रांनो. आता म्हणून कुठेतरी आता इथे सुद्धा त्यांनी एक अंदाजित तारीख देणं आवश्यक होतं, पण ती सुद्धा इथे दिलेली नाही. म्हणून इथे तुम्हाला पैसे हे तुमची बुकिंग रक्कम जे काही आहे तुम्ही भरलेली ती इथे अटकू शकते किंवा त्याला थोडाफार वेळ लागू शकतो. जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. सोडतीची अंमलबजावणी झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी सिडको संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे सोडत झाल्यानंतर सिडको जे कोणी यशस्वी अर्जदार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यशस्वी अर्जदारांना इरादापत्र जारी केले जाणार आहे. इथपर्यंत सिडकोच्या किमतीबाबत सिडकोने कुठलंच भाष्य केलेलं नाही. आणि म्हणून मित्रांनो खूप मोठा डाऊट आहे की खरंच सिडकोला ही लॉटरी काढायची आहे किंवा खरंच घरे द्यायची आहेत का, हाही खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बघा इथपर्यंत आपण पाहिलं की इथे किमतीचा कुठेच उल्लेख सिडकोने केलेला नाही की या वेळेस या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या किमती कळणार आहेत किंवा या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या किमती डिस्प्ले होणार आहेत असं नाहीये. लॉटरी प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांना बुकिंगची रक्कम 30 दिवसात परत केली जाईल. जर तुम्हाला लॉटरीत घर नाही लागलं 30 दिवसात तुमचा अनामत रक्कम परत होईल. विजेत्यांना इरादापत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित बुकिंग रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाईल. बघा तुम्हाला इरादापत्र दिले जाईल आणि त्या इरादापत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित बुकिंग रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला घर लागले, तुम्ही विजेता झाला, 1.5 लाख रुपये भरलेत, 2 लाख रुपये भरलेत, त्याच्यानंतर इरादापत्र दिले जाईल. इरादापत्रामध्ये जे काही वेळापत्रकानुसार किंमत दिली जाईल त्याच्यामध्ये मला वाटतं इथे तुम्हाला तुमच्या घराची किंमत कदाचित कळू शकते, पण त्याच्या संदर्भात कुठल्या भाषा अजून केलेली नाहीये. सर्व विजेत्यांची कागदपत्रे डिजिटल पद्धतीने तपासली जातील व यशस्वीरित्या पडताळणी झालेल्या अर्जदारांना नोंदणी पोर्टलवर हप्त्याच्या वेळापत्रकाचं वाटप पत्र दिले जाईल. आता इथे सगळी तुमची प्रक्रिया म्हणजे इरादापत्रामध्ये सुद्धा किमतीबाबत कुठलेच भाषा नाहीये. फक्त तुम्हाला बुकिंग रक्कम कधी भरायची, किती % भरायची ते दिलं जाईल. सर्व विजेत्यांची कागदपत्रे डिजिटल पद्धतीने तपासली जातील आणि यशस्वीरित्या पडताळणी झालेल्या अर्जदारांना नोंदणी पोर्टलवर हप्त्याच्या वेळापत्रकासह वाटप पत्र दिले जाईल. इरादापत्र म्हणजे तुमचं जे काही इंटिमेशन रस्ता आणि इथे तुम्हाला देकार पत्र दिलं, इथे वाटप पत्र, ताबापत्र दिलं जाणार आहे. हप्ते यशस्वीने पूर्ण झाल्यानंतर कराराची प्रक्रिया सुरू केली जाईल. आता इथे या वाटप पत्रामध्ये तुम्हाला तुमच्या घराची किंमत दिली जाईल. घराची किंमत काय आहे, कशा प्रकारे तुम्हाला वाटप पत्रामध्ये दिल्यानुसार तुम्हाला पैसे भरायचे आहेत. पण अजूनही घरांच्या किमती संदर्भात खूप संभ्रम निर्माण झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पुढे बघा आता करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल. तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. पूर्ण किंमत भरल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला करार अर्थातच जे काही नोंदणी आहे सिडकोचा आणि यांचा करार जे आपण रजिस्टर ऑफिसला जाऊन रजिस्टर करतो तो करार तुम्हाला करायचा आहे. अग्रीमेंट करायचं आहे तुम्हाला, सेल डीड. त्याच्यानंतर हस्तांतरणाच्या दिवशी घर मालकांना त्याच्या घराची चाबी सुपूर्द केली जाईल. हस्तांतरण ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला ती चाबी सुपूर्द केली जाणार आहे. आता इथे महत्वाचं मित्रांनो की जे काही वेळापत्रक असेल ते घरांच्या कंडिशनवर आहे की घरांचं काम सुरू आहे, घराचं पोझिशन कधी होईल माहित नाही, पण त्या घरांचं पोझिशन जसं जवळ येईल तसं तुम्हाला हे
जे काही जे वाटपपत्र आहे, वाटपपत्र दिलं जाईल. तो पण वाटपपत्र दिलं जाणार नाही असं मला वाटतं. कारण काही-काही घरही तयार आहेत. काही-काही ठिकाणी घरांचं काम हे पूर्ण आहे. घराचं काम सुरू आहे. त्याला साधारणतः 1-1, दीड-दीड वर्ष लागू शकते. अशा प्रकारची पद्धत आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्राचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तर अशा प्रकारे घरांची निवडीची प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. मी परत सांगतोय, किमतीबाबत अनेक प्रश्न आहेत मित्रांनो आणि किमतीबाबत आम्ही जो व्हिडिओ बनवला त्याच्यावरही अनेक कमेंट्स आल्या, अनेक टीका सुद्धा झाली, की "तो सर तुम्ही एवढी कशी काय जास्त सांगताय?" तर त्या किमती आहे मी जे काही सध्या म्हाडाची लॉटरी सुरू आहे, स्वप्नपूर्ती, वास्तुविहार सेलिब्रेशन किंवा व्हॅलीशिफ्ट त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती दिली मित्रांनो. अजूनही सिडकोकडून किमतीबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. कृपया याची नोंद घ्या. तर मित्रांनो लवकरच आम्ही साइटला जाऊन प्रत्यक्ष साइटवरती जाऊन सगळी माहिती घेऊन येणार आहोत. धन्यवाद.